इस न्यूज के स्पॉन्सर है यशपिन थेरेपी एंड हिजामा सेंटर, जमियत उलमा हॉस्पिटल, रहमत बी टेकडी, नियर पासपोर्ट ऑफिस, सोलापूर। पुण्यातील हडपसर परिसरात कामधेनू इस्टेटमधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलमध्ये मोठी सुरक्षा घटना घडली। हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। प्राप्त माहितीनुसार टॉयलेटमध्ये सापडलेल्या या बॉम्बमध्ये 7 तासांचा टायमर सेट केलेला होता। बीडीएस पथकाने अत्यंत सावधगिरीने तब्बल 7 तासांचा अथक प्रयत्नानंतर या बॉम्बची तपासणी पूर्ण केली आणि त्यास सुरक्षित ठिकाणी हलवले। ही घटना हॉस्पिटलच्या आत घडल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात प्रचंड गोंधळ उडाला होता। खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचाली तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात आल्या होत्या। दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ये-जा असणाऱ्या या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब आढळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता आणि सक्षमता यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या जिवंत बॉम्बची घटना कोणी आणि का घडवली याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे। यामागे एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, उपचारातील असंतोष, बिलावरील वाद किंवा इतर कोणते आर्थिक वैयक्तिक कारण असू शकते का, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। परिसरात अफवांचे पीक पिकले आहे। पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे।